जय महाराज शेतकरी मित्रांनो, तुमच्या समोर हे इंजेक्शन दिसतात. हे इंजेक्शनचा वापर करून तुम्ही कापूस पिकातील किंवा तुमच्या कुठल्याही पिकातील जी काही पातेगळ होत असते किंवा फुलगळ होत असते त्याचा नियंत्रण ह्या इंजेक्शनाच्या माध्यमातून करू शकता. आता हे इंजेक्शनचा वापर कसा करायचा आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यापूर्वी जी काही कापूस पिकामध्ये पातेगळ होत असते, पिकावरती जर रोग व किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला किंवा वातावरणामध्ये बदल झाला किंवा जमिनीमधून मुळांना काही प्रॉब्लेम झाला तर पिकावरती ताण येऊन त्याच्यामधली पातेगळ दिसून येत असते किंवा फुलगळ दिसून येत असते. कधी कधी मोसंबी पीक असेल किंवा डाळिंब पीक असेल किंवा पेरू पीक असेल याच्यामध्ये देखील फळाच्या स्टेजमध्ये देखील ताण जर पिकावरती आला तर ती फळगळ देखील आपल्याला पाहायला मिळत असते. अशा अवस्थेमध्ये पिकावरती तो ताण येऊ नये आणि फुलगळ होऊ नये याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अतिशय स्वस्तामध्ये मिळणारे म्हणजे टाकीला फक्त 7 रुपये खर्च या औषधाचा येतो आणि याची फवारणी जर घेतली तर तुमची त्या ठिकाणी त्वरित फुलगळ त्या ठिकाणी रोखली जाते आणि सेटिंग देखील जास्त प्रमाणामध्ये टोमॅटोमध्ये, शिमला मिरचीमध्ये, त्याचबरोबर टरबूज, खरबूज किंवा कापूस या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो. प्लॅनोफिक्स जे आहे हे बायर या कंपनीचे येतं, 100 मिलीमध्ये भेटतं. अनेक शेतकरी मित्रांनी याचा वापर देखील केलेला आहे. परंतु तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत कृषी ज्ञान गेलं पाहिजे आणि कमी खर्चामध्ये त्यांची शेती झाली पाहिजे. यामुळे आपण नवनवीन उत्पादनाबद्दल किंवा जे महत्त्वाचे उत्पादन आहेत याच्याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवरती टाकत असतो. आता हे बायरचं जे प्लॅनोफिक्स या नावाने भेटणारं जे संजीवक आहे हे हार्मोन आहे किंवा याला आपण संजीवक म्हणू शकतो. या संजीवकाचा वापर करत असताना आपल्याला ॲक्युरेट प्रमाणात घ्यायचा आहे, कारण जास्त प्रमाण झालं तरी देखील विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओची सुरुवातच मी त्या ठिकाणी इंजेक्शनाच्या माध्यमातून केली, कारण अनेक शेतकरी मित्र जर या टोपणाने 5 मिली याचं प्रमाण जे आहे पंपाला 20 लिटरचा पंप असेल तर 5 मिली, पुन्हा एकदा सांगतो व्यवस्थित नोट करून ठेवत चला. 20 लिटरचा पंप असेल तर तुम्हाला 5 मिली घ्यायचा आहे किंवा 16चा किंवा 18चा असेल तर 4 मिली घ्यायचा आहे. आता ह्या टोपणाच्या साहाय्याने जर तुम्ही टाकायला गेलात तर ते व्यवस्थित ॲक्युरेट प्रमाण होत नाही. जर प्रमाण कमी झालं, समजा 4 मिली घ्यायचं त्याच्या जागी 3.5 झालं तरी हरकत नाही, परंतु त्याच्यावरती गेलं तर तुमच्या पिकावरती विपरीत परिणाम दिसू शकतात. किंवा 20 लिटरचा पंप आहे त्याला 5 मिली घेतलं किंवा 4 मिली घेतलं तरी रिझल्ट चांगले येतात, परंतु त्याच्यावरती जर प्रमाण गेलं तर तुम्हाला पिकावरती दुष्परिणाम त्या ठिकाणी दिसू शकतात. त्याच्यामुळे आपण या इंजेक्शनचा वापर करायला सांगितलेला आहे, कारण ॲक्युरेट प्रमाणात गेलं तर त्याचे रिपोर्ट चांगले येतात अतिशय कमी किमतीमध्ये, परंतु रिझल्ट अतिशय जबरदस्त आहे. तुमची पातेगळ, त्याच्यानंतर बोंडाची जी गळ होत असते ती देखील थांबली जाते. टोमॅटोमध्ये जी फुलगळ होत असते ती देखील थांबली जाते किंवा इतर कुठल्याही पिकामध्ये तुम्ही वापर करू शकता. फक्त पिकामध्ये वापर करत असताना जे पण पीक असेल ते कृषी तज्ञांच्या सल्ल्याने त्याच्यामध्ये वापर तुम्हाला करायचा आहे. तुमच्या संपर्कामध्ये असलेल्या प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांचा देखील शेतीतला उत्पादन खर्च कमी होईल आणि त्यांना फायदा होईल. धन्यवाद.